भिवंडी तालुका के आंवले विश्वगढ़ ग्रुप ग्राम पंचायत के वर्तमान उपसरपंच श्रीमती मानसी मनोज पाटिल को सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों के आपसी सहमति से दिया गया कार्यकाल पूरा होने पर उन्होंने अपने पद से इस्तीफा दे दिया। तो वही आगे हम आपको बता दें कि आंवले विश्वगढ़ ग्रुप ग्राम पंचायत में उप सरपंच पद की जगह रिक्त होने की वजह से आज दिनांक 9 दिसंबर 2024 को उप सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी तथा सरपंच श्रीमती प्रीति पवन देसले के अध्यक्षता में और ग्राम सेवक सचिन गोपाल के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिन विरोध उप सरपंच पद पर श्री संजय भगवान गायकवाड़ को बिन विरोध चुना गया। सर्व सम्मान्य ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना। तो वही नवनिर्वाचित उप सरपंच श्री संजय भगवान गायकवाड़ को भारी संख्या में आने को मान्यवर मित्र मंडली, नातेवाईक तथा सर्व सम्मान्य ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी तथा परिवर्तन पैनल के कार्यकर्ता व आंवले विश्वगढ़ गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर शाल पुष्प देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वही नवनिर्वाचित उप सरपंच श्री संजय गायकवाड़ ने सभी लोगों का आभार माना। आज आमच्या सगळ्यांसाठी खूप आनंदाचा दिवस। आमच्याच परिवर्तन पॅनलचे संजय भाऊ गायकवाड हे उपसरपंचपदी निवड झाले। आम्हाला सगळ्यांना खूपच आनंद आहे, त्यांचे खूप खूप अभिनंदन। आज दिनांक 9/12/2024 या दिवशी आज ग्रुप ग्रामपंचायत आंवले या माध्यमातून आपल्याकडं संजयजी गायकवाड साहेब यांचं ग्रुप ग्रामपंचायतमध्ये उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करतोय। आज खरंच फारच मोठा आनंदाची गोष्ट अशी का बरं, आज 25 वर्षांनं आमच्या बौद्धवाड्यामध्ये ही उपसरपंच सीट ही मिळालेली आहे आणि त्याचा फारच आनंद बौद्धवाड्यामध्ये पूर्ण आमच्या गावामध्ये झालेली आहे आणि त्याचं खरंच कौतुकस्पद आहे आणि आम्ही सर्व शुभेच्छा देतोय त्यांना का त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी। आणि मी स्वतः सुनील यशवंत जाधव RPI शाखा अध्यक्ष यांच्या वतीने व आमच्या पूर्ण कमिटीच्या वतीने त्यांना शुभेच्छा त्यांना देतोय त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी। ज्या महापुरुषांनी या देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे योगदान दिले अशा सर्वात महापुरुषांना मी सर्वप्रथम जय भीम करतोय। आणि आज दिनांक 9/12/2024 रोजी माझे काका, माझे भाऊ जे संजय भगवान गायकवाड हे आज उपसरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड झाले आहे। तर त्यांना मी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। तसेच त्यांचं जे पॅनल आहे परिवर्तन पॅनल, त्या परिवर्तन पॅनलने जर आपल्या ग्रामपंचायतच्या हद्दीतील जी कामे आहेत, जी विकास योजना आहेत, त्या विकास योजनांचा जर ग्रामसभेसाठी किंवा ग्रामस्थांसाठी त्यांचा जर लाभ आणून दिला तर ते अतिशय चांगली गोष्ट होईल। तसेच आपल्या या ग्रामस्थांसाठी वेगवेगळ्या विकास योजनांचा लाभ मिळवून दिला तर आणखी चांगलं होईल। मी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। जय भीम। दिनांक 9/12/2024 रोजी संजय भाऊ गायकवाड यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली। त्यांचं आमच्या ग्रामपंचायतकडून हार्दिक अभिनंदन। पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। 12/2/2024 रोजी ग्रुप ग्रामपंचायत आंवले विश्वगढ़ येथे जी उपसरपंचाची निवड झाली त्याबद्दल त्या अनुषंगाने आम्ही जमलेलो आहोत। मी खरोखर या ग्रामपंचायत कमिटीचा, इथल्या मतदारसंघांचा आभारी आहे का एक सुशिक्षित का ज्याला प्रशासनाची खूप काय माहिती आहे असे आमचे जवळीक मित्र ज्या चळवळीमध्ये सातत्याने काम केलेले आहेत त्यांच्यावर जो विश्वास ठेवलेला आहे इथल्या गाववाल्याही, इथल्या मतदारसंघांनी आणि जे आमचे शरद भोईर असतील, पवन देसले असतील, हे जे आमचे जवळीक जे मित्र आहेत त्यांनी जो प्रयत्न केला यांना उपसरपंच बनवण्याचा त्यांचा मी खूप आभारी आहे। कमी लोक आहेत की अशी मोप योगदान करतात, राजकीय त्याग करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे राजकारणामध्ये। आणि शरद भोईर सारखा माणूस मला वाटतं की त्यांच्या कमिटीमध्ये एक चांगला व्यक्तिमत्व आहे का ज्यांनी समाजकार्यच केलेलं मला वाटतं, राजकारण केलेलं नाही। त्याचा आजचा ह्यो पुरावा आहे संजय गायकवाडांच्या संदर्भात। मला वाटते का राहिलेली जी विकास कामं आहेत ती या कमिटीने एका मताने पूर्ण करतील। रखडलेले इथला जो
गोरगरीब थोर समाज आहे, इथला शोषित पीडित जो काही वर्ग आहे त्याच्यासाठी हे सर्व ग्रामपंचायत मिळून कामं करतील. मी मंगेश जाधव धोंडावडली, माझ्या परिवारातर्फे, माझ्या धोंडावडली गावातर्फे, इथल्या पंचकुटीवरती लोकांतर्फे ज्या मी चळवळीमध्ये काम करतो त्या चळवळीच्या मध्ये यांना मी खूप खूप शुभेच्छा देतोय आणि इथेच थांबतोय. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भीम. ग्रुप ग्रामपंचायत आवले विश्वगड आमच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये संजय गायकवाड यांना आम्ही पूर्ण सदस्य आणि सरपंच यांनी बिनविरोध सहकार्य करून आणि त्यांना बिनविरोध उपसरपंच पदावर बसवलेले. तरी त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडनं त्यांना पूर्णपणे सहमत असेल. धन्यवाद. आज मी खूपच आनंदित आहे का माझ्या स्वप्नात नव्हता का मी सदस्य होईल. चळवळीमध्ये अनेकदा तालुक्यामध्ये जिल्हा पातळीवर काम केलेलं आहे, परंतु मी सदस्य होईल हे पण स्वप्नात नव्हता, उपसरपंच होईल हे पण स्वप्नात नव्हता. परंतु ज्यावेळी निवडणुका लागल्या त्यावेळेस भरपूर मतदार बंधू भगिनींनी मला सहकार्य केला, निवडून आणला, जास्त मतामध्ये निवडून आणला. ह्यो तिसरा टर्म आहे उपसरपंचाचा. उपसरपंच पद भूषवताना आमच्या कमिटीमध्ये परिवर्तित पॅनलच्या कमिटीच्या माध्यमातून एक खेळीमेळीचं वातावरण असतो, कुठल्याही प्रकारचा राजकारण नसतो आणि प्रत्येकाला एक वर्षे उपसरपंच पद देण्याचं घोषित केलेलं आहे. माझा हा तिसरा टर्म आहे. माझ्या पारीमध्ये जे पण आजच्या तारखेपासून गावच्या विकासाकरता जे पण जे करता येईल ते मी प्रयत्नशील राहील आणि जे पण कामाचा विकास करण्याकरता कटिबद्ध आहे. जर बोललं तरी तर आमच्या गावामध्ये व्यायामशाला नाही आहे, परत रस्ता 1-2 ठिकाणी नाही आहेत, ते पण आम्ही टाकलेले. समा मंदिर नाही आहे, परत आंबेडकर भवनचा पोस्टर चालू आहे, ते पण मला वाटते 25च्या आतमध्ये उभा राहण्याचा प्रयत्नामध्ये आहे. मी पूर्ण परिवर्तन पॅनलला देईन. सरपंच, माझे उपसरपंच शरद भोईर, माझे उपसरपंच मानसी पाटील आणि पूर्ण कमिटी यांचा मी खरोखर धन्यवाद करतोय. काय मला तर वाटते आजच्या तारखेला मला वाटतं इतिहास असा घडला की गेले 32 वर्षे आली. 32 वर्षामधून बौद्धवाड्यामध्ये मला जो उपसरपंच दिला त्यांचा मी खूप आभारी आहे. 32 वर्षातून मला जो उपसरपंच भेटतोय, 32 वर्षातून याच्यानंतर उपसरपंच भेटला नव्हता, तर आज मिळालेले. तर मी खूप आनंदामध्ये आहे आणि आमची वाड्यातली लोक, आमचे गावकरी बंधू भगिनी ती पण खूप आनंदामध्ये आहे. ह्यो माझा विजय नाही आहे, ह्यो ग्रामस्थांचा विजय आहे. मी उपसरपंच नाही आहे, हे ग्रामस्थ उपसरपंच आहे. येणाऱ्या काळामध्ये कुठलाही काम विकासाचा पेंडिंग राहणार नाही ही घोषित करतो मी. कुठलाच नाही का येणारा तो 5 वर्षे सदस्य येईल ना, त्याला कुठलाही काम दिसणार नाही का मी काम करेन. परिवर्तन पॅनलचे आमचे सर्व कमिटीला धन्यवाद करतो आणि मला या खुर्चीवर बसवला उपसरपंचपदी त्याचा मी खूप आभार मानतो, धन्यवाद करतो आणि मी त्यांचा ऋणी पण करतो. संजय गायकवाड हे धडाडीचे सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते आहेत. सामाजिक, शैक्षणिक आणि गावातील सगळ्या सुविधा यांच्यासाठी सक्रिय आहेत. यावेळेस उपसरपंच म्हणून त्यांची निवड झाली, याबद्दल आम्ही बिनविरोध निवड झाल्यामुळं आम्ही ग्रामस्थांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतोय आणि त्यांच्याकडून अशी अपेक्षा करतो का त्यांच्या वतीनं या गावाचा ग्रुप ग्रामपंचायत आवले विश्वगड या दोन्ही गावांचा विकास होईल ही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो.